मित्रांनो, आज आपण जो विषय घेतलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. कंटिन्युटी कशा पद्धतीने टिकवून ठेवायची, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पहिला. दुसरा मुद्दा आहे आपला टाइम मॅनेजमेंटचा. कारण टाइम मॅनेजमेंट आपल्यापैकी अनेक लोकांना चालत नाही, प्लॅनिंग करता येत नाही बरोबर, आणि त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट साधता येत नाही आणि खूप मेहनत करून सुद्धा आपले अनेक विद्यार्थी यशस्वी होत नाहीत. हा दुसरा मुद्दा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि सगळे तुमचे क्वेश्चन आन्सर पण होणार आहे. आणि अर्थातच जे लोक आज नवीन पहिल्यांदा जॉईंट होत असतील त्यांना पूर्वकल्पना म्हणजे सुरुवातीची जी काही माहिती आहे ती पण सांगितलं जाईल. त्याच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे, आपल्यापैकी किती लोक आज पहिल्यांदा जॉईन झालेले आहात? जे जे आज पहिल्यांदा जॉईन झालेले आहे त्यांनी कृपया पटकन एक असं टाईप करायचं आहे फास्ट मध्ये. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, एमपीएससी, यूपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा. ओके, आज पहिल्यांदा जॉईन झालाय तुषार, व्हेरी गुड. रेडमी, ओके, व्हेरी गुड. पुन्हा कोण कोण आहे आज ज्यांनी याच्या आधी एकदाही केलेलं नाही? समजा याच्या आधी तुम्ही एकदा केलेलं असेल, दोनदा केलेलं असेल, तीनदा केलेलं असेल तर इट्स ओके, परंतु पहिल्यांदाच आज जॉईन करतात. ओके, गुड, ठीक आहे, काही हरकत नाही. इतके लोक आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्यापैकी प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एमपीएससी आणि युपीएससी म्हणजेच थोडक्यामध्ये मी ज्याला म्हणत असतो स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी, युपीएससीच्या स्पर्धा परीक्षांच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप साऱ्या परीक्षा आहेत. फक्त एमपीएससी आणि युपीएससी म्हणजे स्पर्धा परीक्षा नव्हे. स्टॉप सिलेक्शन कमिशन सारखी परीक्षा आहे. इव्हन आपण त्याला नीट जेई म्हणतो, त्या सुद्धा स्पर्धा परीक्षाच आहेत, परंतु त्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. बँकिंग सारखी परीक्षा आहे, रेल्वे सारखी परीक्षा आहे, खूप साऱ्या परीक्षा आहेत. परंतु आपण आज ज्याच्या संदर्भात बोलणार आहे ते मुख्यत्वे एमपीएससी आणि युपीएससी ह्या दोन स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये. मी नेहमी म्हणत असतो की माझ्या आयुष्यामध्ये एमपीएससी, युपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा हे दोन शब्द ज्या क्षणाला आले त्या क्षणापासून माझं आयुष्य पॉझिटिव्हली चेंज झालं. मग आता आपण ज्याला आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणतो, जिथनं आपलं आयुष्य चेंज होतं, आणि हा टर्निंग पॉइंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असू शकतो. गरजेचं नाही की तो प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच राहील. ओके, गुड गुड प्रगती. परंतु एमपीएससी आणि युपीएससी ह्या क्षेत्रामध्ये मी जवळजवळ मागची 12 वर्ष कार्यरत आहे, वेगवेगळ्या अर्थाने. सुरुवातीची पहिली 2 वर्ष ऍज अ स्टुडंट म्हणून, विद्यार्थी म्हणून, युपीएससीचा एमपीएससीचा विद्यार्थी म्हणून, त्यानंतर अधिकारी म्हणून, अधिकारी शिक्षक म्हणून, मार्गदर्शक म्हणून, आणि नंतर एका संस्थेचा प्रमुख म्हणून. हे सगळं करत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या लक्षात आल्या की एमपीएससी आणि युपीएससी ह्या क्षेत्रामध्ये जर समजा आपण पास झालो तर आपलं संपूर्ण आयुष्य चेंज होतं, पॉझिटिव्हली चेंज होतं, आणि इतर लोकांच्याही आयुष्यावर आपण खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट टाकू शकतो. ती पॉवर आपल्या हातामध्ये येते, आपल्याला ती पॉवर मिळते. निश्चितपणे आपल्या कुटुंबाचं, आपल्या नातेवाईकांचं, त्यांच्यात आयुष्यावर खूप चांगला फरक पडतोच. परंतु सोबतच ज्या समाजातून आपण आलेलो असतो, ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठं झालेलो असतो. आवाज नाही येत आहे का बाकीच्यांना? कोणाला आवाज येत नाहीये? बरोबर, रेडमी सर, आवाज आवाज सगळ्यांना येतोय क्लिअर? ज्यांना आवाज क्लिअर येतोय त्यांनी पटकन एकदा क्लिअर असं टाईप करा. ओके, गुड. तुझ्या बाजूने काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्लीज एकदा चेक कर मित्रा. तर मित्रांनो, आपल्याला हा जो इम्पॅक्ट मिळतो, हा जो रिझल्ट मिळतो, ही जी पॉवर आपल्या हातामध्ये येते, हे आपलं आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकतं. सोबतच आपण ज्या समाजातून आलेलो आहे त्या समाजावरही एक चांगला इम्पॅक्ट आपण करू शकतो. परंतु स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणारे आपल्यापैकी अनेक मित्र असे आहेत की जे मेहनती आहेत, त्यांच्याकडेही प्रचंड इच्छाशक्ती असते, परंतु ते काही कारणास्तव यशस्वी होत नाहीत. मग काय यशस्वी होत नाहीत? तर त्याच्या मागचे कारण जर आपण बघितले
तर जे कारण आपल्याला दिसतात ते अतिशय क्षुल्लक कारण आहेत. मी नेहमी म्हणत असतो की तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही, गमावण्यासारखं काही नाही, पण कमावण्यासाठी तुमच्याकडे पूर्ण अवकाश, सगळं आकाश मोकळं आहे. म्हणजे तुम्हाला झेप घ्यायची आहे, संपूर्ण आकाश मोकळं आहे, परंतु गमावण्यासारखं तुमच्याकडे काही नाहीये. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी जो कोणी आहे त्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याने हा विचार सदैव आपल्या डोक्यात ठेवला पाहिजे. रेडमी, येस, ज्याला वेळ नाहीये त्याने कृपया पटकन क्लिक करून सोडून जायचंय. आपल्यासाठी संख्या महत्वाची नाहीये. आपण म्हणतो ना हौशे नवशे गौशे असे सगळे लोक येतात, फ्री असण्याचा हा एक तोटा आहे, परंतु हरकत नाही. ज्यांना वेळ नाहीये आपलं आयुष्य सुधारवण्यासाठी, ज्यांना आपलं यश काय आहे ते समजून घेण्यासाठी वेळ नाहीये, त्या लोकांनी कृपया पटकन ट्विट करा. तुमच्याकडे सोशल मीडिया सारखा खूप मोठा ऑप्शन अवेलेबल आहे, ज्याच्यावर इतकं मनोरंजनाचं साहित्य आहे की तुम्ही पुढचे 10 जन्म जरी घेतले तरी ते आपण पाहत राहू शकत नाही. इतकं मोठं मनोरंजनाचं साहित्य आपलं त्या ठिकाणी अवेलेबल आहे, अगदी सगळ्या प्रकारचं आहे. गौतमी पाटील पासून तर खूप सगळ्या प्रकारचं मनोरंजनात्मक साहित्य त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही अजिबात माझ्यासारख्या बोर माणसाला ऐकण्यात वेळ घालू नये. लगेच ट्विट करून आपण त्या ठिकाणी झालं पाहिजे. तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेला आहात असं तुम्ही समजलं पाहिजे. आणि ज्यांना असं वाटतंय की आपल्या आयुष्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, आपल्यासाठी विचार महत्वाचे आहेत, आपल्यासाठी नॉलेज महत्वाचं आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे, शिकायचं आहे, समजून घ्यायचं आहे, आणि ही जी संधी आपल्याला मिळालेली आहे ही संधी जरी फुकट मिळालेली असली, जरी याच्यासाठी आपण पैसे मोजलेले नसले, तरी ही संधी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तेवढ्याच आणि फक्त तेवढ्याच लोकांनी इथं टिकून राहायचं. यस, मला वाटतं समझदार के लिए इशारा काफी है. ओके, तर मित्रांनो वही आणि पेन घेऊन तुम्हाला बसायचं आहे. ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र म्हणजे ज्ञानज्योती एज्युकेशन ही अशी संस्था आहे ज्या ठिकाणी तुम्हाला करमणूक मिळणार नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला, ज्याला आपण एंगेज करणं म्हणतो ना, ते एंगेज करणं मिळणार नाही. तुम्हाला एंगेज करून ठेवायला कोणाकडेही वेळ नाहीये. जर तुम्ही स्वतःला एंगेज करून ठेवू शकत असाल, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या प्रायोरिटी अगदी पक्क्या माहित आहेत, त्यांच्यासाठी निश्चितपणे ज्ञानज्योती एज्युकेशन आहे, त्यांच्यासाठी डॉक्टर विशाल वेदुलकर आहे. वही आणि पेन घेऊन तुम्ही बसा, हे मी यासाठी म्हणतोय की तुम्ही जो 1 तास पुढचा तुमच्या आयुष्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहात, ही सर्वात महत्वाची इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या आयुष्यातली. तुम्ही जर 10,000 रुपये बँकेमध्ये आज टाकलेत तर 10,000 रुपयाचे कदाचित 5 वर्षात, 7 वर्षात, 2 वर्षात, 4 वर्षात तुमचे डबल होतील. समजा तुम्ही हेच पैसे स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केलेत, स्वतःच्या शिक्षणामध्ये इन्व्हेस्ट केलेत, तर कदाचित कैक पटीनं ते वाढतील. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट जर काय असेल तर तो हा असेल की बँकेमध्ये जाऊन तुम्ही असं नाही म्हणू शकत की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे नाहीये, वेळ आहे, मी वेळ देतो, मला तुम्ही पैसे द्या, 5 वर्षानंतर डबल द्या. मी आता रोज उद्यापासून 10 वाजता येतो आणि 5 वाजता जातो, इथे येऊन माझा वेळ देतो. बँक तुमचा वेळ इन्व्हेस्ट करत नाही. परंतु मित्रांनो आपल्यासाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे की आपल्याकडे पैसे नसतील, कमी पैसे असतील, पण आपल्याकडे जर वेळ असेल आणि हा वेळ जर का आपण चांगल्या गोष्टींमध्ये, शिक्षणाच्या गोष्टीमध्ये, सेल्फ एज्युकेशन मध्ये जर का इन्व्हेस्ट केला तर ही वेळ कैक पटीनं जास्त पैसा तुम्हाला उद्या मिळवून देईल. तुमच्या आयुष्यात जी स्वप्न तुम्ही पाहिलेली आहेत ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याची ताकद या वेळेमध्ये आहे. आणि म्हणून डिसिजन तुमचा आहे, चॉईस इज युअर्स. शेवटी प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. येस, बँकिंगसाठी पण असतात आपले, बँकिंगसाठी असतात, त्यानंतर स्टॉक सिलेक्शन कमिशन साठी असतात, SSC साठी असतात,
आता नीट आणि जेईई मध्ये सुद्धा आपली संस्था या दिवाळीपासून प्रवेश करते आहे. वेगवेगळ्या प्रकारची MBA चे क्लासेस असतात. आता अग्निवीरचं जे आहे ते पण बॅच आपली सुरू आहे. मित्रांनो, ते सगळं सोडून द्या, परंतु जो विचार मी तुम्हाला आता सांगतो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वही आणि पेन घेऊन बसायला सांगितलंय, कारण पुढे तुम्ही जे ऐकणार आहात, जे समजून घेणार आहात, ज्याच्यावर आपण चर्चा करतो आहे, त्या माहितीचं मोल इतरांसाठी काय आहे ते सोडून द्या, पण आपल्या प्रत्येकासाठी अनमोल आहे. ती मोल नाहीये त्याचं, ते अनमोल आहे. आपलं संपूर्ण आयुष्य चेंज करण्याची क्षमता, संपूर्ण आयुष्य बदलवण्याची क्षमता त्या माहितीमध्ये आहे, त्या मार्गदर्शनामध्ये आहे आणि ह्या पुढच्या वेळामध्ये आहे. आणि म्हणून जर तुम्ही अजूनही समजा वेगवेगळे काही कामं करत असाल, काही इतर गोष्टींमध्ये तुम्ही एंगेज असाल, तर थोड्या वेळासाठी सगळं बाजूला ठेवा, वही आणि पेन घ्या, पाठीचा कणा ताठ ठेवून बसा. कारण बघा, ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट शिकण्यासाठी बसत असतो त्यावेळेस आपली बॉडी लँग्वेज खूप महत्वाची असते. जर तुमची बॉडी लँग्वेज काहीतरी ज्ञान ग्रहण करण्यासाठी, काहीतरी माहिती मिळवण्यासाठी, काहीतरी शिकण्यासाठी अशा पद्धतीने जर का तुम्ही बसलेले असाल, तर निश्चितपणे जे आपल्या समोर येत आहे ते अतिशय उत्तम प्रकारे आपण ग्रहण करू शकतो. आणि म्हणून पाठीचा कणा ताठ ठेवून बसा, शांतपणे बसा. शक्यतोवर तुम्ही डिस्टर्ब होणार नाही अशा ठिकाणी बसा. जर वेगळं काही काम करत असाल तर ते काम सुद्धा बाजूला ठेवा आणि पुढचा जो काही 1 तास आहे हा पूर्णपणे आपल्या आयुष्यामध्ये इन्व्हेस्ट करा. ही संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण जर काय असेल तर ते आहे स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याची आपली मनोवृत्ती. त्याच्यावर आपण येणार आहे. हा ऍटिट्यूड जो आहे, ही मनोवृत्ती जी आहे, ज्याला आपण माइंडसेट असंही म्हणू शकतो. आपण म्हणतो ना, ज्याला बिझनेस मध्ये जायचं आहे त्याला बिझनेस सारखा माइंडसेट पाहिजे. ज्याला एखाद्या कोणत्याही पेशात जायचं आहे त्याला तसा माइंडसेट असला पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये येण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा माइंडसेट असावा लागतो. आणि चांगली गोष्ट ही आहे की हा माइंडसेट कोणीही जन्मतः घेऊन येत नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकाला हा माइंडसेट तयार करता येतो. आपला स्वतःचा माइंडसेट तसा आपल्याला बनवता येतो. त्यासाठी फारशा पैशांची गरज नसते, मात्र तुम्हाला इच्छाशक्ती त्याची पाहिजे. मला सांगा, किती लोकांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जो माइंडसेट पाहिजे तो माइंडसेट घडवण्याची इच्छाशक्ती आहे. त्यांनी माइंडसेट हा शब्द या ठिकाणी टाईप करायचा आहे फास्ट मध्ये. येस हेमंत, व्हेरी गुड. पटापट. ज्यांना ज्यांना असं वाटतं की यस सर, हा माइंडसेट मला गरजेचा आहे आणि तो माइंडसेट मिळवण्याची माझी तयारी आहे, त्या माइंडसेटचं महत्व मला समजत आहे आणि मला हा माइंडसेट घडवायचा आहे, कारण मला माहित आहे माइंडसेट नसेल तर यशस्वी होता येत नाही. स्पर्धा परीक्षेत नाही आणि आयुष्यात पण नाही. आता आपल्याला आयुष्याबद्दल बोलायचं नाहीये तर स्पर्धा परीक्षेबद्दल बोलायचं आहे. आपल्याला MPSC UPSC बद्दल बोलायचं आहे. आणि हाच माइंडसेट तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही परीक्षेसाठी सुद्धा तेवढाच उपयोगी ठरतो. म्हणून आपण पहिली गोष्ट, माइंडसेट किती गरजेचा आहे, तो कसा तयार होतो, हे सगळं व्यवस्थित समजून घेणार आहे. मला सांगा, तुम्हाला PPT जर दिसत असेल तर फक्त यस असं टाईप करा पटकन. ज्यांना ज्यांना PPT क्लिअर दिसते आहे त्यांनी पटापट यस असं टाईप करा. व्हेरी गुड. जेवढ्या लोकांना PPT क्लिअर दिसते आहे त्यांनी पटापट यस असं टाईप करा. व्हेरी गुड. मित्रांनो, हा जो माइंडसेट आहे हा माइंडसेट आपल्याला बनवता येतो, तयार करता येतो. त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक मुद्दाम होऊन केलेले काही प्रयत्न आवश्यक आहे. मग एकदा तुमचा माइंडसेट तुमच्याकडे असला की दुसरी गोष्ट आपल्याला काय पाहिजे, तर दुसरी गोष्ट आपल्याला आवश्यक आहे मोटिवेशनची. विदाउट मोटिवेशन
आपण आयुष्यात कुठलंही मोठं काम करू शकत नाही. विदाउट मोटिवेशन करू शकत नाही. आणि ट्रस्ट मी, आपल्या प्रत्येक कृतीमागे काही ना काही मोटिवेशन असतं. पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, तुम्ही मुद्दाम होऊन ठेवलेलं मोटिवेशन असेल किंवा परिस्थितीनं तुमच्यावर लादलेलं मोटिवेशन असेल. समजा आपल्याला खूप प्रचंड प्रमाणात भूक लागली. भूक लागल्यानंतर जेवण करावं आपल्याला वाटतं, जेवणासाठी आपण फिरतो, तर तो काय असतो, तेही एक मोटिवेशनच असतं. निश्चितपणे ते मोटिवेशन आहे आणि ते परिस्थितीने तयार केलेलं आहे, म्हणजे आपल्या शरीरानं आपल्यावर आणलेलं आहे, ज्याला आपण टाळू शकत नाही. मोटिवेशन म्हणजे थोडक्यामध्ये एखादी गोष्ट करण्याच्या मागचा उद्देश, काय पर्पज आहे. एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्या मागचा उद्देश काय आहे, आणि जेव्हा आपण आयुष्यात मोठं यश मिळवतो तेव्हा त्या मागचा पर्पज, त्या मागचं मोटिवेशन हे निश्चितपणे फार फार महत्वाचं आहे. कारण हे मोटिवेशन ठरवतं की तुम्ही किती लेवलला जाऊन स्वतःला एक्सटेंड करणार आहात. एक्सटेंड करणार आहात म्हणजे काय, म्हणजे आपल्या क्षमता वाढवण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी तुमची कितपत आहे. तुम्ही अनेक पिक्चर पाहत असाल, त्या पिक्चरमध्ये एखादा सर्वसाधारण व्यक्ती एखादा जबरदस्त पैलवान बनतो. तो कसा बनतो, तो स्वतःला प्रचंड मेहनत घेतो. तो जेवढे त्रास घेतो, कारण हे त्रास घेत असताना त्याचं जे मोटिवेशन असतं ते जबरदस्त असतं. ते त्याच्या अंतरंगात पूर्णपणे मिळलेलं असतं. तो त्याचं मोटिवेशन कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून एक सर्वसाधारण व्यक्ती एखादा मोठा पैलवान होतो किंवा ऑलिम्पिक पटू होतो. तुम्ही जर तो जो कोणता मिल्खा सिंग सारखा पिक्चर आहे किंवा खूप सारे पिक्चर आहेत, हे जर बघितले असेल तर असे अनेक पिक्चर आहेत. मित्रांनो, हे मोटिवेशन जाणीवपूर्वक निर्माण करता येतं. त्या मोटिवेशन मध्ये सातत्य ठेवता येतं आणि त्या मोटिवेशनची पातळी सतत आपल्याला उंचावत राहता येते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे मेथड. म्हणजे आपण एखादी गोष्ट करायची ठरवली, आपल्याकडे त्याचं मोटिवेशन पण आहे, माइंडसेट पण आहे, पण ती करायची कशा पद्धतीने हे जर माहित नसेल तर आपण ते करू शकत नाही. म्हणजे काम करण्याची योग्य पद्धत, मेथड. आता इथं जर समजा तुमच्याकडे माइंडसेट असेल आणि मोटिवेशन आहे परंतु तुमच्याकडे मेथड नाहीये, तर तुम्हाला इन्स्पिरेशन भरपूर राहील, स्फूर्ती राहील, एनर्जी राहील, यशस्वी तुम्ही होणार नाही. जर तुमच्याकडे माइंडसेट आहे आणि मेथड पण आहे पण तुमच्याकडे मोटिवेशन नाहीये, करायचं काय, कशासाठी करायचं हेच तुम्हाला माहित नाहीये. अनेकदा श्रीमंत बापाचे जे लेकरं असतात त्यांच्या बाबतीमध्ये हे पाहायला मिळतं. त्यांच्याकडे माइंडसेट असतो, त्यांच्याकडे मेथड पण असते, पण मोटिवेशन नसतं. कशासाठी आज सकाळी 7 वाजता उठायचं आहे हे त्यांना माहित नसतं. त्याच्यामुळं बरेचदा काय होतं, त्यांच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळे कल्पनाशक्ती खूप चांगली राहते परंतु सक्सेस मिळत नाही. आणि असंच मेथड आहे, मोटिवेशन आहे, पण माइंडसेटच नाहीये. आपण ज्याला म्हणतो ना हार्ड वर्कर लोक, प्रचंड हार्डवर्क करतात. मी गमतीनं म्हणत असतो की अगदी शब्द गाळून टाकतो तुम्हाला, होईपर्यंत जागेवर बसून बसून अभ्यास करतात परंतु यश मिळत नाही. का? कारण त्यांच्याकडे प्रॉपर माइंडसेट नसतो. स्पर्धा परीक्षेसाठीचा जो प्रॉपर माइंडसेट आवश्यक आहे तो प्रॉपर माइंडसेट त्यांनी मिळवलेला नसतो. ते फक्त मेथड आणि मोटिवेशन ह्या दोनच गोष्टीवर काम करतात. त्यांच्याकडून अंमलबजावणी खूप चांगली होते पण सक्सेस मिळत नाही. आणि मित्रांनो, जिथं ह्या तिन्ही गोष्टीचा संगम होतो तिथं आपल्याला सक्सेस मिळतो. प्रॉपर माइंडसेट, प्रॉपर मोटिवेशन, प्रॉपर मेथड. आणि म्हणून ज्ञानज्योती एज्युकेशन ह्या तिन्ही गोष्टींवर सारखं लक्ष केंद्रित करते की जो विद्यार्थी ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये येतो त्याचा प्रॉपर माइंडसेट तयार झाला पाहिजे. अगदी पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमापासून शेवटपर्यंत एक प्रॉपर माइंडसेट तयार होण्यावर आपण पूर्ण लक्ष देतो. त्यासाठी जे जे काही वातावरण आवश्यक आहे, जे जे काही एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याची गरज आहे
ज्या पद्धतीचे अनुभव तुम्हाला देण्याची गरज आहे ते सगळंच्या सगळं ज्ञानज्योतीमध्ये केलं जातं. तीच गोष्ट मोटिवेशनची. हे आपण का करायला पाहिजे, हे केल्यामुळे आपल्या आयुष्यात आणि त्याद्वारे बाकीच्यांच्या आयुष्यात आपण काय बदल घडवून आणू शकतो आणि याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण स्वतःचा विकास जो त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट आहे ती कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकते ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाते. आणि अर्थातच अभ्यासाची मेथड, अभ्यास करण्याची प्रॉपर मेथड काय आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना खूप सगळे विषय शिकवले. इतिहास शिकवला, भूगोल शिकवला, पॉलिटिकल सायन्स शिकवला, आपल्याला केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, मॅथ सगळं शिकवलं. परंतु शिकायचं कसं हे कोणीच शिकवलं नाही. किती लोकांनी आतापर्यंत शिकायचं कसं हे शाळेतून शिकलेले आहेत? सांगा, कोणी आहे तो आपल्यापैकी? शिकायचं कसं हे शाळेतून ज्यांना शिकवलेलं आहे असं कोणी आहे? नाहीये. का? कारण शिकायचं कसं हे आपल्याला शाळेत शिकवलेलंच नाहीये. आपल्याला ज्ञानज्योतीमध्ये हेही शिकायला मिळतं की हे सगळं शिकायचं कसं, त्याची योग्य पद्धत काय आहे, वाचनाची फास्ट वाचनाची स्पीड कशी असली पाहिजे, ती आपण कशी अचीव करू शकतो. अनेक मित्रांना मी जेव्हा ह्या विषयावर बोलतो तेव्हा अनेक लोकांना असं वाटतं की सर आपण स्पीडनं वाचलं तर आपलं आकलन होणार नाही. अतिशय चूक. विमान अतिशय वेगानं जातं म्हणून काय आपण तिथं पोहोचत नाही का? आणि बैलगाडी अतिशय हळू जाते म्हणून काय बैलगाडी लवकर पोहोचते का? अजिबात नाही. मित्रांनो, कुठेतरी आपली जी समज आहे ती चुकीची होत आहे. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की वाचनाचा आपला स्पीड आणि वाचनातून मिळणारं आकलन याचा असा डायरेक्ट संबंध नाहीये की तुम्ही खूप फास्ट वाचलं तर तुम्हाला खूप कमी कळेल, असं अजिबात नाही. प्रॉपर पद्धतीने जर का तुम्ही वाचनावर गेलात, प्रॉपर पद्धतीने जर का तुम्ही वाचलं तर अतिशय स्पीडनं वाचून अतिशय चांगलं आकलन आपल्याला होऊ शकतं. मी स्वतः याचं जिवंत उदाहरण आहे. किती लोकांना हा मुद्दा पटतो आहे त्यांनी ऍग्री असं टाईप करायचंय पटापट. कारण मित्रांनो, वाचनाची स्पीड ही अतिशय आवश्यक आहे. आपल्याकडे मटेरियल प्रचंड प्रमाणात आहे. आपल्याकडे खूप साऱ्या विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. अनेक करंट अफेअर्स आहे, दररोजचा आपला जो पेपर आहे, खूप सारे रेफरन्स बुक आहेत आणि रोज मार्केटमध्ये नवीन नवीन पुस्तकं येत आहेत. मग अशा वेळेस जर आपल्याला वाचनाचा स्पीड नाही वाढवता आला तर आपण बरंच काही मिस आउट करू शकतो किंवा आपण कुठेतरी मागं पडू शकतो. म्हणून वाचनाचा स्पीड. आपल्यापैकी अनेक लोकांना वाचन करत असताना असं वाटतं की मी आता इतिहास वाचतो आहे पण मी काल भूगोल वाचलं होतं ते विसरून जाईल की काय. आता तुम्ही इंग्लिश काहीतरी वाचत राहतात, एखादा पार्ट, इंग्लिश सोडा, आता आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतोय, पॉलिटिकल सायन्स तुम्ही वाचत राहता आणि तुम्हाला वाटतं कुठंतरी मी काल करंट अफेअर्सचं वाचलं ते विसरून जाईल की काय. असं किती लोकांना वाटतं? ज्यांना ज्यांना असं वाटतं त्यांनी मी असं टाईप करा. कशामुळे वाटतंय? कारण अभ्यासाची प्रॉपर मेथड आपण शिकूनच घेतलेली नाही. हा जो कॉन्फिडन्स आहे की यस मी काल वाचलं ते मला लक्षात राहणार आहे, मी आत्ता जे वाचतो आहे त्याच्यावर मला फोकस करायचा आहे कारण माझ्यासाठी आत्ता ते महत्वाचं आहे. मग हा कॉन्फिडन्स कशा पद्धतीने मिळतो तर तो प्रत्यक्ष अभ्यासाच्या प्रॉपर मेथडने मिळतो. रिव्हिजन कशी करायची, किती रिव्हिजन करायच्या, पहिली रिव्हिजन कधी करायची. म्हणजे तुम्हाला सांगतो की जर समजा तुम्ही एखादी गोष्ट शिकलात आणि पहिल्या 24 तासामध्ये जर त्याला रिवाइज नाही करू शकलात तर मित्रांनो 75% पार्ट आपण विसरून जातो. आपण म्हणतो ना, नळी पुंकिली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, काही फायदा नाही. मग रिव्हिजन कशा पद्धतीने करायच्या, रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या नोट्स कशा काढायच्या, नोट्सचे कुठले कुठले प्रकार आहेत, कुठल्या पद्धतीच्या नोट्स आपल्याला जास्त उपयुक्त ठरतात, शेवटच्या दिवशी उपयोगात येईल अशा शॉर्ट नोट्स कशा तयार करायच्या, रिव्हिजन कशा करायच्या,
आणि शेवटचा टप्पा प्रॅक्टिसचा. प्रॅक्टिस मेक्स अ परफेक्ट मॅन. म्हणजे जर तुम्ही परफेक्ट प्रॅक्टिस केली तर तुम्ही परफेक्ट होणार आहात पेपर सोडवण्यामध्ये. ही प्रॅक्टिस कशी करायची, त्या 2 तासातलं आपलं जे मॅनेजमेंट आहे वेळेचं ते कसं असलं पाहिजे, अशा अनेक गोष्टींचा समावेश प्रॉपर मेथडमध्ये होतो. ज्ञानज्योतीमध्ये ह्या सगळ्यांचा अतिशय व्यवस्थितपणे आढावा घेतला जातो, करून घेतला जातो. आढावा घेतला जातो म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, करून घेण्यावर तो भर असतो. म्हणजेच म्हणून मी इथे खाली वाक्य लिहिलंय बघा, सक्सेस कम्स विथ ज्ञानज्योती एज्युकेशन. म्हणजे जिथं ह्या तिन्हींचा संगम होतो, ही जी ज्योत तुम्हाला तयार होताना दिसते आहे सक्सेसची, ती ज्ञानज्योती एज्युकेशनची आहे. तुमच्यापैकी अनेक लोकांना असं वाटत असेल की सर तुम्ही ज्ञानज्योतीचं एवढं जे काही सांगत आहात, समजा आम्ही ज्ञानज्योतीमध्ये क्लास नाही लावला तर आम्हाला हे करता येणार नाही का? किती लोकांच्या मनात हा प्रश्न आता आलेला आहे? त्यांनी यस असं टाईप करा. अनिशा, बोलू आपण त्याच्यावर. किती वेळ स्टडी केला पाहिजे ते पण समजून घेऊ, प्रॉपर वेळेनं कसा स्टडी करायचा ते पण समजून घेणार आहे. फक्त वेळ लागणार आहे, पेशन्स लागणार आहे, चिकाटी लागणार आहे आणि ते द्यायची तुमची तयारी आहे. येस. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, असं काही नाही. तुम्ही ज्ञानज्योतीमध्ये असाल नसाल, परंतु मी सांगतो ही मेथड जर का तुम्ही फॉलो करत असाल, तुम्ही तुमच्या माइंडसेटवर फोकस करत असाल, तुम्ही मोटिवेशनवर फोकस करत असाल, तुम्ही मेथडवर फोकस करत असाल. अच्छा, मोटिवेशनच्या बाबतीमध्ये एक सुंदर गोष्ट सांगतो तुम्हाला. आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की मोटिवेशन हे तात्पुरतं असतं. मी त्या दिवशी सांगितलं, घडलेली गोष्ट सांगितली की मी एका जणाला सांगत होतो की चांगलं मोटिवेशन जर तुला मिळवायचं असेल तर तुला चांगल्या पुस्तकांचं सतत वाचन केलं पाहिजे. तर तो म्हणाला की सर मी पुस्तकांचं वाचन करणंच बंद करून टाकलंय, कारण काय मोटिवेशन मिळालं की थोडा वेळ मोटिवेशन राहतं, पण नंतर हे मोटिवेशन कमी होऊन जातं, आपोआपच कमी होऊन जातं. आणि म्हणून मी आता पुस्तकच वाचत नाहीये. तुमच्यापैकी किती लोकांनी हा अनुभव घेतलाय की मोटिवेशन मिळालं की थोडा वेळ राहतं? विशाल, हा मेसेज व्यवस्थित ठेवा, आपण नंतर घेऊ. तुमच्यापैकी किती लोकांनी हा अनुभव घेतलेला आहे की एखादं मोटिवेशन मिळालं की थोडा वेळ राहतं, नंतर मोटिवेशन आपोआप कमी होऊन जातं? तोच प्रश्न मला त्याने विचारला. इतक्या लोकांना वाटतं ना? तर त्याला जे उत्तर दिलं तेच उत्तर मला तुम्हाला पण सांगायचं आहे. मित्रांनो, आपण दररोज आंघोळ करतो, आपल्या आंघोळीचा इफेक्ट परिणाम किती वेळ राहतो? कमी वेळ राहतो. पण मग आपण असा विचार करतो का की थोडा वेळच आंघोळीचा इफेक्ट राहतो म्हणून मी आता आंघोळच नाही करत? उलट थोडा वेळच इफेक्ट राहतो म्हणून आपण रोज रोज आंघोळ करतो. रोज आंघोळ करतो. इव्हन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर समजा तो इफेक्ट पुन्हा कमी वेळ राहत असेल तर आपण 2 वेळा आंघोळ करतो. मग मोटिवेशनच्या बाबतीमध्ये जर आपल्याला प्रॉपर मोटिवेशन आपलं टिकत नाहीये तर आपण पुन्हा पुन्हा मोटिवेशन घेतलं पाहिजे, पुन्हा पुन्हा पुस्तकं वाचले पाहिजे. एक नाही, दोन, दोन नाही, तीन, तीन नाही, चार, चार नाही, 10 पुस्तकं वाचली पाहिजे. मोटिवेशनसाठी अनेक गोष्टी आपण केल्या पाहिजे. मात्र हा माइंडसेट बऱ्याच जणांचा नसतो आणि अनेक लोकांचा असा चुकीचा माइंडसेट असतो, ते लोक तिथं फसतात. आणि म्हणून प्रॉपर माइंडसेट, मोटिवेशन आणि मेथडनं जर का तुम्ही या गोष्टीकडे गेलात तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय, ज्ञानज्योतीमध्ये तुम्ही असा नसा. ज्ञानज्योती हे जे काही प्रोग्राम चालवत आहे त्या सगळ्यांचा उद्देश नुसतं ज्ञानज्योतीचा तुम्ही क्लास लावावा असा अजिबात नाहीये. स्पर्धा परीक्षेविषयी प्रॉपर माहिती, मार्गदर्शन आणि सुविधा आपल्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे. आणि जर हा उद्देश लोकांपर्यंत पोहोचला तर खऱ्या अर्थाने ते कुठेतरी त्याला सुरुवात करू शकतील. नाहीतर आपल्या सभोवताल असे शेकडो लोक आहेत, हजारो म्हणेन मी तुम्हाला, की त्यांचं पूर्ण वय निघून गेलं, पूर्ण संधी निघून गेली, परंतु त्यांना स्पर्धा परीक्षा काय असते आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढ्या मोठ्या पदावर कधीतरी जाऊ शकत होतो हे शेवटपर्यंत कळतच नाही. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं
की आपण त्या लोकांसारखं व्हायचं नाहीये की जो वेळ गेल्यानंतर पश्चाताप त्यांना होईल. किती लोकांना असं वाटतं, ज्यांना वाटतं की यस, आणि ज्यांना वाटतं की नाही, मला त्या लोकांमध्ये सामील व्हायचं नाहीये की जे उद्या पश्चाताप करणार आहेत, त्यांनी नो. आणि मित्रांनो, तुम्हाला असंही वाटत असेल की सर प्रत्येक वेळेस आम्हाला हे टाईप करा, ते टाईप करा, असं प्रत्येक वेळेस सांगते. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीमचा हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे की ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपल्याला पार्टिसिपेट व्हावं लागतं. तुम्ही जर का नुसतं पॅसिव्हली जे चालू आहे ते समजून, ते चालू आहे ते ऐकत जाणे, एवढाच जर का उद्देश ठेवला तर तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम मधून कधीही काही मिळवू शकत नाही. कारण तुम्ही वेगळ्या ठिकाणी बसलेला आहात, मी वेगळ्या ठिकाणी बसलेलो आहे, परंतु आपलं उद्दिष्ट एक आहे. आणि हे जर आपल्याला साध्य करायचं आहे तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पार्टिसिपेट होणं महत्वाचं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की अशी ही संधी ज्या लोकांनी गमावलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सामील नाही व्हायचं आहे, तर आता ही वेळ आहे की तुम्ही वेळीच जाग झालं पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेविषयीची प्रॉपर तयारी तुम्ही आताच्या स्टेजला सुरू केली पाहिजे. मग आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की सर आज आज आपण काय काय घेणार आहे. तर आज एका दिवशी आपण नुसता एक्झाम पॅटर्न पण पूर्ण घेऊ शकत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा आपण सगळी माहिती आपण एका तासामध्ये तर शक्य नाही. परंतु आज जे आपले 3 मुद्दे आहेत महत्वाचे, त्यातला पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलेला आहे की वाचन अतिशय फास्ट आणि अतिशय पूर्ण आकलन होत वाचन कशा पद्धतीने आपण करू शकतो. दुसरा मुद्दा असा होता की सातत्य कशा पद्धतीने आपण, कंटिन्युटी आपण कशा पद्धतीने ठेवली पाहिजे, त्यावर पण आपण चर्चा करणार आहे. आणि नंतर अर्थात तुमचे सगळे प्रश्न आपण समजून घेणार आहे. आणि तिसरा मुद्दा आपला आहे टाइम मॅनेजमेंटचा. मित्रांनो, त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा मी तुम्हाला असा घेईल की सातत्य, कंटिन्युटी कशा पद्धतीने टिकवायची. जर तुम्हाला कंटिन्युटी पूर्णपणे टिकवून ठेवायची असेल तर तुम्हाला स्वॉट अनालिसिस, तुम्हाला हे दिसायला लागलं की फक्त मला सांगा परत. आता याच्यातले बरेचसे मुद्दे आपण सोडलेले आहे कारण हे सगळे मुद्दे तुम्हाला आता एका वेळेस घेता येणं शक्य नाही. हे दिसतंय, स्वॉट अनालिसिस दिसतंय सगळ्यांना. सगळ्या प्रश्नांची आपण उत्तर घेऊया. हे 2 मुद्दे फक्त मला तुम्हाला कव्हर करून झाले की सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊया. डोंट वरी. व्हेरी गुड. स्लाइड ऑफ झाली आहे. ओके, आता दिसतंय क्लिअर सगळ्यांना स्लाइड. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. स्वॉट अनालिसिस हा एक व्यवस्थापन शास्त्र ज्याला आपण म्हणतो मॅनेजमेंट, त्या मॅनेजमेंट मधला भाग आहे. आता जे मॅनेजमेंट असतं त्या मॅनेजमेंट मध्ये एखादा प्रोजेक्ट जेव्हा आपल्याला पूर्ण करायचा असतो तेव्हा त्या प्रोजेक्टचं स्वॉट अनालिसिस करतात. म्हणजे आपण जे करतो आहे त्याचे स्ट्रॉंग पॉइंट काय आहे, बलस्थान ज्याला आपण म्हणू, ती यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठीच्या चांगल्या गोष्टी आपण त्याला म्हणू. तसंच आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला यशस्वी अधिकारी व्हायचा आहे, तर मग आपल्याकडे कुठले कुठले स्ट्रॉंग पॉइंट आहेत. जर समजा तुम्ही अभ्यासामध्ये चांगले आहात, चांगली गोष्ट आहे. तुमची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे, तुम्ही ज्ञानज्योती सारख्या एखाद्या संस्थेची मदत घेऊ शकता, तेवढी क्षमता तुमच्याकडे आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. तुम्हाला सपोर्ट करणारे लोक आहेत, अतिशय चांगली गोष्ट आहे. समजा तुम्हाला चांगल्या नोट्स काढता येत आहेत, तुम्हाला रिव्हिजनची प्रॉपर पद्धत माहित आहे, तुमच्याकडे वेळ बऱ्यापैकी आहे. आपल्यापैकी अनेक लोक 12वी झाल्यानंतर लगेच सुरुवात करतात, अतिशय चांगली गोष्ट आहे. अशा अनेक मुद्दे तुमच्याकडे स्ट्रॉंग पॉइंट असू शकतात. तुम्हाला हे स्ट्रॉंग पॉइंट कागदावर उतरवले पाहिजे. दुसऱ्या पानावर जसे स्ट्रॉंग पॉइंट असतात तसेच वीक पॉइंट पण असू शकतात. मग कुठले कुठले वीक पॉइंट आहेत? असे काही मुद्दे असू शकतात की ज्या मुद्दे आपल्याला मागे ओढतील, आपलं नुकसान करू शकतात. मग असे वीक पॉइंट कुठले कुठले आहेत? कदाचित काही लोक खूप भावनिक असतात, काही लोक आरंभशूर असतात,
आता आपण गाणं लावलं होतं ना, आरंभ है प्रचंड है. काही लोक एकदम आरंभशूर असतात, एकदम जोरात तयारी करतात, सुरू करतात. थोडेसे दिवस झाले की सगळं बंद, हळूहळू सगळं कमी. हा वीक पॉइंट असू शकतो आपला. जर तुम्हाला तो माहीत असला त्याच्यावर इलाज पण करता येतो. काही लोकांची आर्थिक परिस्थिती खराब असू शकते, त्यांचं प्लॅनिंग थोडं वेगळ्या पद्धतीने त्यांना करावं लागेल, पण तो आपला वीक पॉइंट आहे, त्यांना पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. काही लोकांना अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स असतात. हे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जे आहेत हे तुमच्यासाठी वीक पॉइंट्स किंवा लिमिटेशन्स म्हणू शकतो आपण त्याला, ते असू शकतात. त्यांची ओळख करणे, ओळख करणे हे अतिशय महत्वाचं आहे. आणि तिसरा जो ओ आहे तो आहे अपॉर्च्युनिटीज. मित्रांनो, कुठलीही गोष्ट जेव्हा आपण करायला जातो तेव्हा आपल्या समोर काही संधी उपलब्ध होतात. आणि तुम्हाला सांगतो की आपल्यापैकी अनेक लोकांना असं वाटतं की मी एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास करतोय म्हणजे एमपीएससी युपीएससीची परीक्षा पास होऊन अधिकारी होणे ही एकच संधी माझ्या समोर आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फार मोठ्या गैरसमजामध्ये आहात. एमपीएससी युपीएससीचा अभ्यास केल्यानंतर त्या परीक्षेसोबतच इतर अनेक संधी तुमच्यासाठी उघड्या होतात, ओपन होतात. किती लोकांना हा विचार आज नव्याने कळलेला आहे? त्यांनी मी टाईप करायचं. ज्यांना हा विचार आज नव्याने समजलेला आहे की सर एमपीएससी युपीएससीची परीक्षा म्हणजे वेगवेगळ्या संधीचं दार आहे, नुसतं एकच परीक्षा आणि तेवढीच संधी असं नसून तिथं वेगवेगळ्या संधी असू शकतात. हे ज्या लोकांना आज पहिल्यांदा कळालेलं आहे त्यांनी मी हा शब्द टाईप करायचा आहे. मित्रांनो, आपण म्हणतो ना बरेचदा की आपल्या समोर असतं पण आपल्याला दिसत नाही. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेक संधी ह्या परीक्षेच्या व्यतिरिक्त तुम्हाला उपलब्ध होतात. आणि त्या कुठल्या संधी असतात, त्या कशा पद्धतीने आपण ग्रॅब करू शकतो, त्याचा आपण आपल्या करिअरच्या दृष्टीने, आयुष्यात यशस्वी होण्याच्या दृष्टीने कसा उपयोग करू शकतो, त्याच्यावर आपण वेगळं बोलू शकतो. परंतु आता तुम्ही ह्या संधी आहेत एवढी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. मित्रांनो, कंटिन्युटी टिकवून ठेवण्यामध्ये, स्वतःचं स्वोट अनालिसिस करण्यामध्ये चौथा जो पॉइंट आहे तो आहे थ्रेट्स, धोके. मी जी गोष्ट करतो आहे ती गोष्ट करण्यात कुठले कुठले धोके आहेत, काय काय होऊ शकतं, याचं जर तुम्ही व्यवस्थित आकलन करून घेतलं, समजून घेतलं, कागदावर उतरवलं तर तुम्ही प्रत्येक वेळेस सजग राहता. तुम्ही एखाद्या रस्त्याने चालत आहात आणि एखाद्याने तुम्हाला सांगितलं की ह्या रस्त्यावर हा एक मोठा धोका आहे पण तरी आपल्याला जायचंच आहे, तर आपण त्या धोक्याविषयी आधीच प्रिकॉशन घेतो, तयारी करतो. आणि जेव्हा तो धोका आपल्या समोर येतो तेव्हा आपण त्याला ओव्हरकम करून आपल्या यशापर्यंत पोहोचतो. हेच आपल्याला इथं करायचं आहे. स्पर्धा परीक्षेतला सगळ्यात मोठा धोका हा आहे की चुकीच्या पद्धतीनं जर का तुम्ही या स्पर्धा परीक्षेकडे गेलात तर दिवस तुमचे गमावले जाऊ शकतात, हातात काही येणार नाही, फ्रस्ट्रेशन मात्र हातात येईल. आणि म्हणून हा धोका सगळ्यात मोठा जर तुम्हाला ओळखायचा असेल तर सुरुवातीपासून प्रॉपर वेनं म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असताना 100% माहिती तर कोणाला मिळत नाही, शक्य पण नाही ती, परंतु किमान 70% माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. आणि 100% माहिती जर असली तर तुम्ही करणार नाही हे पण सांगतो तुम्हाला. जो 100% माहिती मिळवण्याच्या मागे लागतो तो माणूस आयुष्यामध्ये कधीच ती गोष्ट करत नाही, करू शकत नाही. पण 70% माहिती आपल्याकडे असली पाहिजे. आणि 70% माहिती मिळवण्यामध्ये हे जे स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स आहेत, मित्रांनो, ही गोष्ट करायसाठी पैसे लागत नाही. जर मी तुम्हाला आता असं म्हटलं की दुकानात जा, अमुक अमुक एक पुस्तक आणा, त्या पुस्तकामध्ये हे सगळं स्वोट अनालिसिस दिलेलं आहे, तर तुम्ही लगेच पळाल, पुस्तक आणाल आणि वाचून काढाल.
कारण तिथे 200-400-500 रुपये तुम्ही सहज टाकाल. परंतु मी जेव्हा तुम्हाला म्हणतो की हे स्वोट अनालिसिस करायसाठी वेळ काढा, पाठीचा कणा ताठ ठेवून बसा, कागद आणि पेन घ्या, वेळ द्या स्वतःला आणि स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट, स्वतःचे लिमिटेशन्स, वीक पॉइंट्स, अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत आपल्या समोर आणि धोके काय काय आहेत ते व्यवस्थित तास, 2 तास, 3 तास, 4 तास जेवढे लागत असतील तेवढा वेळ देऊन लिहा. आपल्यापैकी मोस्टली लोक करणार नाहीत, कारण जग असंच चालतं. जग असंच चालतं. जरी आपण म्हटलं की पैसे आपल्याकडे नाही, तरी जी गोष्ट पटकन जाऊन आपण पैशानं घेऊ शकतो ती आपण पटकन करतो. पण जी गोष्ट करायसाठी आपल्याला वेळ पाहिजे असतो, कारण आपल्याला सवयच नाही लावलेली आहे, आपल्याला सवयच लागलेली नाहीये स्वतःला वेळ देण्याची, कागद पेन घेऊन बसण्याची, एक एक पॉइंट उतरवण्याची, त्याच्यावर काम करण्याची, प्लॅनिंग करण्याची, प्लॅनिंग नुसार चालण्याची, आपल्या प्रायोरिटीज ठरवण्याची, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ओळखून त्या स्वीकारण्याची सवयच लावलेली नाही आपल्याला. आणि म्हणून आपल्यासाठी हे अतिशय अवघड आहे, मला माहित आहे. पण जे लोक हे करू शकणार आहेत त्यांच्या आयुष्याचं सोनं होणार आहे, त्यांना यश मिळणार आहे, ते यशस्वी होणार आहेत, हे पण तेवढंच खरं आहे. आर यू ऍग्री विथ मी? किती लोक माझ्या या मताशी सहमत आहात? येस. जे ऍग्री आहेत त्यांनी ऍग्री असं टाईप करायचंय पटापट फास्ट मध्ये. आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो, 19 मिनिटं राहिलेले आहेत आणि अजून भरपूर आपल्याला समजून घ्यायचं आहे. जरी जरी हे आजचं जे काही आहे सेशन, हे काही आपलं फायनल सेशन नाहीये, ही आपली सुरुवात आहे. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी बाकीचे सेशन याच्या आधी केलेले असतील आणि त्या लोकांना माहित आहे की हे सेशन म्हणजे आपले काही फायनल सेशन नाहीये, वेगवेगळे सेशन होत राहतात. परंतु तरीही आज आपला जो अजेंडा आपण ठरवलेला आहे, हा अजेंडा जर आपल्याला पूर्ण करायचा आहे तर आपल्याला टाइम बाउंड राहिलं पाहिजे. टाइम बाउंड राहणं आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आणि आता कुठेतरी आपण कंटिन्युटीचा जो मुद्दा आहे तो बऱ्यापैकी समजून घेतोय. मित्रांनो, स्वोट अनालिसिस जसं आवश्यक आहे कंटिन्युटी, सातत्य ठेवण्यासाठी, तसं दुसरं महत्वाचं आहे, जर तुम्हाला कंटिन्युटी टिकवून ठेवायची असेल तर मित्रांनो तुमच्या समविचारी लोकांचा एक छोटासा चांगला ग्रुप बनवा. तुम्ही ग्रुपमध्ये जर का अभ्यास करत असाल आणि ग्रुप जर का खरोखर चांगला असेल तर, जर समजा चांगली संगत नसेल तर संगत नसली तर चालते. त्याच्यामुळे ग्रुपच्या बाबतीमध्ये सुद्धा हे सत्य आहे. जर तुमच्याकडे चांगला ग्रुप नसेल तर तुमच्याकडे ग्रुप नसला तर चालतो. पण जर तुमच्याकडे चांगला ग्रुप असेल, 2चा असेल, 3चा असेल, जास्तीत जास्त 4चा, माझे शब्द व्यवस्थित लक्षात घ्या, मी काय म्हणतोय, जास्तीत जास्त 4चा, त्याच्या पलीकडे मोठा ग्रुप आपल्या कामाचा नाही. जर 2चा असेल उत्तम, 3चा असेल सगळ्यात बेस्ट, जास्तीत जास्त 4चा तुम्ही करू शकता, त्यापेक्षा मोठा ग्रुप करू नका. आणि ग्रुपमध्ये अभ्यास कसा करायचा याचे खूप साऱ्या सूचना ज्या आहेत त्या मी तुम्हाला वेळोवेळी दिलेल्या आहेत. मित्रांनो, काही लोकांनी जी लिंक मागितलेली आहे ही याच्या नंतरचे सेशन करण्यासाठीची जी लिंक आहे ती मी तुम्हाला याच्यावर दिलेली आहे, गुगल फॉर्मच्या रूपामध्ये ती लिंक दिलेली आहे, ती तुम्ही भरू शकता. पण जर तुम्ही ग्रुपमध्ये अभ्यास केलात, जर तुम्ही एकमेकांच्या सोबतीने अभ्यास केलात तर निश्चितपणे कंटिन्युटी टिकवून ठेवण्यासाठी त्याचा फायदा होतो. हो, येस, आधी भरली असेल तरी भरा, ही वेगळी आहे, ही स्पेशल आजच्या सेशनची लिंक आहे. येस, कंटिन्युटी टिकवून ठेवण्यासाठी मित्रांनो तिसरा महत्वाचा काय मुद्दा आहे तर तो असा आहे की तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. जर तुमच्याकडे अभ्यासाचं प्लॅनिंग नसेल तर तुमची कंटिन्युटी टिकवून ठेवणं शक्य नाही, शक्य नाही. आणि हे प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचं? अभ्यासाचं प्लॅनिंग करत असताना पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं, म्हणजे ढोबळमानाने मी जे नेहमी सांगत असतो की आजची तारीख किती आहे हे तर नक्की सगळ्यांना माहित आहे. साधारणतः परीक्षा कधी असणार आहे, म्हणजे आपण कोणत्या परीक्षेला बसणार आहे, तिथपर्यंतचे दिवस किती आहेत,
साधारणतः एका दिवसातला किती वेळ किंवा आठवड्यातला किती वेळ मी माझ्या अभ्यासासाठी देऊ शकतो. मग मला हे जे अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी किती पुस्तकांचं वाचन करायचं आहे, ते अभ्यास साहित्य किती आहे, माझा वाचनाचा स्पीड किती आहे, वाचनाच्या व्यतिरिक्तच्या कुठल्या कुठल्या गोष्टी मला करायच्या आहे, त्याच्यासाठी किती वेळ लागणार आहे, दिवसाचं माझा शेड्यूल कसं असणार आहे, माझा प्राईम टाइम कोणता असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा तुम्ही मायक्रो प्लॅनिंग करता, कारण लक्षात ठेवा, प्लॅन इज नथिंग बट प्लॅनिंग इज एव्हरीथिंग. ढोबळ मानानं केलेलं प्लॅन, ज्याला आपण म्हणतो ना, हा मी प्लॅन केलाय करायचा, तो प्लॅन इज नथिंग. पण तुम्ही मायन्युटली छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन, बारीक बारीक गोष्टी लक्षात घेऊन, वेळ देऊन, कागदावर उतरवून व्यवस्थित मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे, तर मायक्रो प्लॅनिंग म्हणजे सगळं काही आहे. प्लॅनिंग इज एव्हरीथिंग म्हणजे ह्या मायक्रो प्लॅनिंगनं तुम्ही एव्हरीथिंग, कुठलीही गोष्ट मिळवू शकता. पण हे व्यवस्थित प्लॅनिंग तुम्ही केलं पाहिजे. जर तुमच्याकडे हे प्लॅनिंग असेल, अर्थात हे प्लॅनिंग करण्यासाठी तुम्ही जेव्हा ज्ञानज्योतीमध्ये असता तेव्हा जे मेंटर तुम्हाला मिळालेले आहेत, ते मेंटर स्वतः तुमच्या सोबत बसून तुमचं प्लॅनिंग करतात. नुसतंच प्लॅनिंग करत नाही, तर प्लॅनिंगचा आढावा घेतात आणि प्लॅनिंग इम्प्लिमेंट करत असताना काय अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या हातात हात घालून प्रयत्न करतात. आणि हे जर तुम्ही करू शकत असाल तर निश्चितपणे आपली कंटिन्युटी टिकते. कंटिन्युटीसाठी आपल्याला हे अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, तिसरा आणि शेवटचा मुद्दा, याच्या आधी सांगा किती लोकांनी हा गुगलचा फॉर्म भरलेला आहे. ज्यांनी गुगलचा फॉर्म भरलाय त्यांनी पटापट डन असं टाईप करा, आणि ज्यांनी अजून भरलेला नाही त्यांनी येस, ओके, पटापट. ज्यांचा यांचा भरून झालाय त्यांनी डन असं टाईप करा पटकन. तिसरा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, टाइम मॅनेजमेंट. हे सगळं करण्यासाठी टाइमचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे. कारण जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट नाही करू शकलात तर तुम्ही कितीही हुशार असाल, तुमच्याकडे कितीही जास्त वेळ असू द्या, तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणार नाही. पण जर समजा तुम्ही टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर असे लोक आहेत ज्यांनी 10 ते 6 ची नोकरी करून स्पर्धा परीक्षेमधून IAS झालेले आहेत. पण त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट फार व्यवस्थित करावं लागतं. आणि हे टाइम मॅनेजमेंट जर का तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो, टाइम मॅनेजमेंटचा एक व्हिडिओ पण आहे, त्याची पण लिंक देईन मी तुम्हाला. त्याच्या आधी मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, की ज्यांना असं वाटतं की ज्ञानज्योती एज्युकेशनचं हे जे गायडन्स आपल्याला मिळते आहे ते अतिशय उपयुक्त आहे आणि हे आपल्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण सर्कल हमेशा कंप्लीट होत आहे. जे मला मिळालेलं आहे ते चांगलं जर असे आहे तर ते अनेक लोकांना मिळालं पाहिजे असं जर मला वाटत असेल तर जे मला मिळालेलं आहे त्याच्या 1000 पट आपल्याला पुन्हा मिळतं, तशी व्यवस्था होते. आणि जर मला असं वाटलं की नाही, मला मिळालंय, बाकीच्यांना मिळो की न मिळो, मला काय करायचं, एक गड्डा आपण स्वतःसाठी म्हणजे लोकांसाठी खोदा, 100 गड्डे आपल्यासाठी खोदून तयार राहतात. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, सर्कल हमेशा कंप्लीट होत आहे. ज्यांना असं वाटतं की हे जे काही आहे हे अनेक गरजू आणि चांगल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर हा जो गुगलचा फॉर्म आहे, हा गुगल रिव्ह्यूचा फॉर्म आहे, त्यावर जायचंय तुम्हाला. ज्ञानज्योती एज्युकेशनला 5 स्टार रेटिंग करायचंय आणि 2, 3, 4 शब्दांमध्ये अगदी थोडक्यामध्ये पटकन तुमची प्रतिक्रिया सुद्धा त्या ठिकाणी टाकायची आहे. आणि ते करून झालं की लगेच डन असं लिहायचं आहे. व्हेरी गुड निकिता, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आता टाइम मॅनेजमेंटचा अतिशय महत्वाचा मुद्दा. येस, डन करा, पटापट डन करा. हा आधी दिलं असेल तरी तुम्ही जाऊ शकता आणि तरी तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. व्हेरी गुड अश्विनी, थँक्यू व्हेरी मच. हा दिसतात इथं मला किती कोणाकोणांचं झालेलं आहे ते दिसत आहे. यस यस, डन, व्हेरी गुड. मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट मध्ये यस, ओके, गुड गुड, व्हेरी गुड.
टाइम मॅनेजमेंट काय कसं असायला पाहिजे आणि टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. येस, दोन्ही डन. ओके, गुड, व्हेरी गुड. ज्यांचं व्हायचं आहे त्यांनी पटकन करून घ्या, म्हणजे आपण पुढचा मुद्दा सुरू करूया. लिंक दिलेली आहे मी, गुगल फॉर्मची पण लिंक दिलेली आहे आणि आत्ताची याची पण लिंक दिलेली आहे तुम्हाला. ओके, मागून जॉईन झालाय, ठीक आहे. परत एकदा टाकलेली आहे ही लिंक, गुगल फॉर्मची लिंक. ओके, ठीक आहे, ती पण टाकतो परत, डोंट वरी. हा गुगल फॉर्म आहे. ज्यांचा गुगल फॉर्म भरायचा राहिलाय त्यांनी पटकन भरा आणि डन असं टाका. आपण पुढे जाऊया. मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट जर तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वतःचं आत्ताचं जे शेड्यूल आहे ते व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. आणि टाइम मॅनेजमेंट करत असताना 3 गोष्टींचं टाइम म्हणजे मॅनेजमेंट आपल्याला एकत्रित पाहायचं आहे. तुम्हाला मी त्याची पीपीटी दाखवतो, दिसली की मला सांगा. दिसताय पीपीटी सगळ्यांना? सगळ्यांनी पटापट याचा स्क्रीनशॉट घ्या फास्ट मध्ये. तुम्ही टाइम मॅनेजमेंट, ओके दिसतंय, ओके. पीपीटी दिसत नाहीये, तुझ्या बाजूने काहीतरी प्रॉब्लेम आहे बघ. इतक्या लोकांना दिसते, काही अडचण नाहीये. येस, एकदा चेक कर. मित्रांनो, वेळेचं मॅनेजमेंट, ऊर्जेचं मॅनेजमेंट आणि अभ्यासाचं मॅनेजमेंट हे तीनही आपल्याला एकत्रित स्वरूपामध्ये करायचं आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट करता, तुम्ही तुमच्या रोजच्या दिवसामध्ये असा अनुभव खूपदा घेतला असाल की आपल्याकडे वेळ असतो बरेचदा, पण एनर्जीच नसते. म्हणजे संध्याकाळी समजा तुम्ही ड्युटी करतायत दिवसभर, दिवसभराच्या ड्युटीवरून तुम्ही आलेला आहात, 6 वाजता तुम्ही घरी आलेला आहात आणि 6 ते 8चा वेळ तुमच्याकडे आहे, कारण 8 वाजता जेवण करायचं आहे. परंतु आल्यानंतर तुमच्यामध्ये एनर्जीच राहत नाही. इतकी लो एनर्जी असते की आपण सोशल मीडिया पाहत बसतो, आपण टीव्ही पाहत बसतो, आपण इतर लोकांसोबत गप्पा करत बसतो, आपण बिनकामाचे फोन घेत बसतो. अशा ज्या नाही करायच्या त्या गोष्टी करत बसतो. 2 तास कसा निघून गेला तो आपल्याला कधीही समजत नाही. इज इट करेक्ट? अनेक लोकांना हा अनुभव आला असेल. म्हणजे तिथं काय झालं, आपल्याकडं वेळ होता पण एनर्जी नव्हती. एनर्जी नव्हती म्हणून आपण सहज साध्या सोप्या, आपण म्हणतो ना उतारावर जसं पाणी वाहत जातं तशा पद्धतीने जे सहज गोष्टी आहेत, ज्या बिनकामाच्या आहेत, ज्या आपलं करमणूक करतात, जिथं आपल्याला डोकं लावायची गरज नाही, जिथं आपल्या एनर्जीच लागत नाही, अशा गोष्टींमध्ये आपण आपला वेळ देतो. आणि हे मिसमॅनेजमेंटचं उदाहरण आहे की आपलं वेळ आणि आपली ऊर्जा याचं मिसमॅनेजमेंट तिथं आपलं झालेलं आहे. तीच गोष्ट अभ्यासाच्या बाबतीमध्ये सुद्धा होते. अनेकदा असं होतं की तुमच्याकडे एनर्जी खूप चांगली राहते, सकाळी सकाळी असतं आणि तुम्ही फ्रेश अगदी असता, ऊर्जा एनर्जी पण चांगली असते, वेळ पण चांगली असते आणि तुम्ही अभ्यास करायला बसता. 2 तास तुम्ही कंटिन्युअसली मन लावून अभ्यास करता. 2 तास अभ्यास केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की जे मी वाचलेलं आहे ते येणाऱ्या परीक्षेसाठी तेवढं कामाचंच नाहीये. कारण तुम्हाला आज आत्ता या ठिकाणी कुठला अभ्यास करायचा आहे हेच माहित नव्हतं. काल जी गोष्ट शिकलेलो आहे त्याचं रिव्हिजन आता आपण थोड्या वेळात करायला पाहिजे होतं, 10-15 मिनिटात, हे तुम्हाला माहितच नव्हतं. म्हणजे इथं आपलं काय झालंय, अभ्यासाचं मिसमॅनेजमेंट झालंय. आणि मित्रांनो, वेळेचं, ऊर्जेचं आणि अभ्यासाचं असं प्रॉपर एकत्रित मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे. ज्या वेळेला तुमच्याकडे वेळ आहे, एनर्जी पण असली पाहिजे आणि तुम्हाला पक्क माहित असलं पाहिजे की आता मला करायचं काय आहे, कोणता विषय वाचायचा आहे, कोणत्या विषयाचं वाचलेलं रिपीट करायचं आहे, कुठले प्रश्न सोडवायचे आहेत का, करंट वाचायचं आहे का, प्रॅक्टिस करायची आहे का, किंवा अभ्यासातलं दुसरं काही करायचं आहे, किंवा ग्रुप डिस्कशन करायचं आहे. म्हणजे आपल्याला
ऍट ए टाइम तुम्हाला ह्या तीनही गोष्टी परफेक्ट जुळल्या पाहिजे. त्यासाठी हे तीनही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचे की आत्ताची माझी ही वेळ योग्य आहे का, अभ्यास करण्यासारखी ऊर्जा माझ्याकडे आहे का, एनर्जी माझ्याकडे आहे का. आणि तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे एनर्जी नसेल, तर जर तुम्हाला माहित झालं की आता माझ्याकडे एनर्जी नाही, तर एनर्जी मिळवण्यासाठी, म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, की एखादा आपला मित्र आहे, तो दिवसभराचं काम आटपून 6 वाजता घरी आला आणि त्याला जर याचं भानच नाही की आता आपल्याकडे वेळ आहे पण एनर्जी नाहीये, तर तो मी तुम्हाला सांगितलं तसं सोशल मीडिया पाहिल, टीव्ही पाहत बसेल, फोनवर वेळ देईल इतर लोकांना, नको त्या गोष्टीमध्ये वेळ घालेल आणि 2 तास 2.5 तास कसे निघून गेले ते त्याला समजणार पण नाही. 8 वाजता मस्तपैकी जेवण करेल आणि जेवण केलं की सुस्ती येते, पुन्हा एकदा सोशल मीडिया पाहिलं आणि झोपून जाईल. आणि जर त्याला माहित असलं की आत्ताची माझ्याकडे वेळ आहे पण एनर्जीची कमतरता आहे, तर तो काय करेल, आल्याबरोबर तो शवासन करेल. 5 मिनिटामध्ये अर्धी थकान त्याची दूर होईल. पुढचे 15 मिनिटं तो अनुलोम विलोम करेल. 15 मिनिटं तो शवासन, अनुलोम विलोम ह्या सगळ्या क्रिया करेल. थोडासा पायी फिरेल, जास्तीत जास्त तो अर्धा तास घालवेल. पण अर्ध्या तासामध्ये एवढी एनर्जी मिळवेल तो की पुढचा 1.5 तास पूर्णपणे तो अभ्यासाला देऊ शकेल. मित्रांनो, मी तुम्हाला अतिशय प्रॅक्टिकल टिप्स देतो आहे, प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय, ज्या गोष्टी करायसाठी पैसे लागत नाहीत. किती लोकांना ही पटते आहे? किती लोक याच्याशी ऍग्री आहात, सहमत आहात? किती लोक सहमत आहात, ऍग्री आहात? त्यांनी ऍग्री हा शब्द टाईप करायचा आहे. येस, क्लासेस पण होणार आहेत जर गुगलचा फॉर्म तुम्ही भरला असेल तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मित्रांनो, पुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आपलं हे मिसमॅनेजमेंट होत आहे, काय मिसमॅनेजमेंट होत आहे, तर तुम्हाला माझा पर्सनल नंबर सुद्धा या ठिकाणी मी देतो आहे, इथं तुम्हाला दिलेलाच आहे बघा. यावर जाऊन हे मिसमॅनेजमेंट कशा पद्धतीने टाळायचं, आपली वेळ, आपली ऊर्जा आणि आपला अभ्यास, ह्या तीनही गोष्टी एका रांगेत कशा आणायच्या आणि एका रांगेत आणून त्याचा आउटपुट कसा मिळवायचा, हे जर का तुम्ही प्रॅक्टिसनं व्यवस्थित केलं. लक्षात ठेवा, मी तुम्हाला नॉलेज देऊ शकतो. आपल्यापैकी अनेक लोकांना हे माहित आहे की नॉलेज इज पॉवर, परंतु मी थोडस त्याच्या पुढे जाऊन म्हणेन नॉलेज इज पॉवर हे अर्ध सत्य आहे. हे नॉलेज जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता, हे जेव्हा तुम्ही अस्तित्वात आणता, त्याच्यावर काम करता, तेव्हा ती पॉवर होते, त्याच्याशिवाय ती पॉवर होत नाही. आणि म्हणून हे जे मी नॉलेज, ह्या ज्या टिप्स, ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे, त्याच्यावर काम करणे, सवय लावणे आणि हे सवय लागण्यासाठी ज्ञानज्योतीच्या संपर्कात राहणे. जेवढ्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आपल्या आवाक्यात आहेत, ज्या ज्या शक्य आहेत त्या आपण घेतल्या पाहिजे. बरेचदा मी जेव्हा आपल्या ज्ञानज्योतीच्या टीम सोबत चर्चा करतो, जेव्हा शेकडो, कारण आता हजारो विद्यार्थ्यांसोबत तर आपण संपर्क नाही करू शकत. आज ज्ञानज्योतीमध्ये 1000च्या वर विद्यार्थी शिकत आहेत, वेगवेगळ्या बॅचेसला, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्वरूपात. या हजारही मुलांसोबत तर मी काही डे टू डे तर बोलू शकणार नाही. मग त्याच्यासाठी आपण टीम तयार केलेली आहे, इतके आपले सगळे शिक्षक आहेत, लोक आहेत. ह्या सगळ्यांशी जेव्हा मी बोलतो तेव्हा त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपले विद्यार्थी कमी कुठं पडत आहेत, किंवा जो मुलगा अटॅचच होत नाहीये तो कशामुळे अटॅच होत नाहीये. खरोखरच त्याचे अटॅच होण्यासाठी जी काही आपल्याला थोडीफार फी भरावी लागते, ती फी भरण्याची त्याची तयारी नाहीये का? तर मित्रांनो, 10% लोक निश्चितपणे असे आहेत की त्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये, पण 90% असे लोक आहेत की ज्यांना आपण इन्व्हेस्टमेंट, वेळेची असू द्या की पैशाची असू द्या, ती कुठे केली पाहिजे आणि त्याच्यामधून किती मोठा बदल होऊ शकतो त्याची जाणीवच त्यांना झालेली नसते. आणि हा अतिशय दुर्दैवी पार्ट आहे. आणि नंतर काही वेळानंतर पश्चातापाशिवाय हातात दुसरं काही राहत नाही. वेळ गेल्यानंतर, म्हणजे आपण म्हणतो ना, साप गेल्यावर भुई धोपटण्यात काही अर्थ नाही, तसं वेळ गेल्यानंतर ही गोष्ट करण्यात काही अर्थ नाही. टाइम मॅनेजमेंटसाठी मित्रांनो तिसरी आणि शेवटची गोष्ट, बाकीचं आपण नंतरच्या याच्यात पाहू, कारण आता बरोबर 8 वाजलेले आहेत.
तरी तुमचे प्रश्न आहेत, परंतु मी तुम्हाला माझा जो मोबाईल नंबर आहे तो दिलेला आहे. काही प्रश्न आपण इथे घेऊ आणि उरलेले प्रश्न मी माझ्या मोबाईलवर तुम्हाला सांगेन. नंबर तुम्हाला दिलेला आहे. मित्रांनो, टाइम मॅनेजमेंट मधलं तिसरं आणि अतिशय महत्वाचं, आपला प्राईम टाइम ओळखा. जसा टीव्ही वाल्यांचा प्राईम टाइम असतो ना, संध्याकाळचा टाइम त्यांचा प्राईम टाइम असतो. कारण त्यांना माहिती आहे लोक थकून भागून धावून पळून येत आलेले असतात आणि ते टीव्हीचं बटन दाबून टीव्ही समोर बसतात. त्याच्यामुळे त्या प्राईम टाइम मध्ये जर एखाद्या माणसाला जाहिरात द्यायची असेल तर त्याचे 10 पट पैसे घेतात. प्राईम टाइम मध्ये जर एखादी मालिका असेल तर त्याला खूप सारे लोक पाहतात. पण आपला 24 तासाचा जो वेळ आहे त्या 24 तासाच्या वेळामध्ये आपला सुद्धा एक प्राईम टाइम असतो. आपल्यापैकी प्रत्येकाचा एक प्राईम टाइम आहे, मात्र आपल्याला तो माहितच नसतो. कारण आज काय झालंय, तुम्ही जर म्हणाल की आजचं जग कसं आहे, तर मी एका शब्दात सांगेन तुम्हाला, आजचं जग हे डिस्ट्रॅक्शनचं आहे. ज्या गोष्टींवर तुम्ही फोकस करायला पाहिजे त्या गोष्टीपासून तुम्हाला दूर नेण्यामध्ये अनेक लोक, अनेक सिस्टीम काम करत आहेत. त्यांना त्यांच्यासाठी तुमचा वेळ वापरून घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये राजकारणापासून तर सोशल मीडियापर्यंत, हिरो लोकांपासून तर अगदी क्रिकेटर पर्यंत अनेक लोक आहेत. मी त्याच्यावर बोलणार नाही, पण मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही स्वतःचा प्राईम टाइम तुम्हाला शोधता आला पाहिजे. प्राईम टाइम म्हणजे असा वेळ की जी आपली सर्वोत्तम वेळ असते. त्यावेळेस आपली एनर्जी पण फुल असते, त्यावेळेस आपल्याकडे वेळ पण व्यवस्थित असतो आणि आपण सगळ्यात चांगल्या मूडमध्ये असतो. त्या वेळात तुमचा सगळ्यात दिवसभरातला जो कठीण टास्क असेल, मग ती एखादी गोष्ट शिकण्याची असेल, रिव्हिजन करण्याची असेल, प्रॅक्टिस करण्याची असेल, सगळ्यात कठीण विषय असेल तुमचा, जे काही असेल, सगळ्यात कठीण काम सगळ्यात प्राईम टाइम मध्ये तुम्ही हातात घेतलं पाहिजे. तुम्ही बघा, जे लोक गिर्यारोहक असतात, जे लोक पहाडावर जातात, चढायला जातात, ते लोक अशा ठिकाणी मुक्काम करतात की तिथं मुक्काम केल्यानंतर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात कठीण चढाई त्यांना करता आली पाहिजे. कारण त्यांना माहित असतं सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे सगळ्यात जास्त एनर्जी असणार आहे आणि ह्या सगळ्यात जास्त एनर्जीच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात कठीण चढाई जी आहे ती पूर्ण करायची आहे. मग सेम टेक्निक आपण आपल्या अभ्यासामध्ये वापरू शकतो. सेम टेक्निक अभ्यासामध्ये वापरायचं की जो सगळ्यात कठीण पार्ट आहे तो सगळ्यात प्राईम टाइम मध्ये पूर्ण करायचा. आणि हा प्राईम टाइम जो आहे, हा प्राईम टाइम विदाउट एनी तुमचं काय त्याला आपण डिस्ट्रॅक्शन म्हणूया, हे सगळे डिस्ट्रॅक्शन त्यावेळेस बंद करायचे. मोबाईल चक्क बंद करून ठेवून द्यायचा, स्विच ऑफ करून ठेवून द्यायचं, डायरेक्ट त्याच्याकडे पाहायचंच नाही. त्या वेळात तुम्हाला कोणी उठवायला येणार नाही याची पण काळजी घ्यायची. आणि हा प्राईम टाइम पूर्णपणे आपल्या सगळ्यात कठीण कामासाठी वापरायचा. दुसरं महत्वाचं की हा प्राईम टाइम हळूहळू हळूहळू थोडा थोडा वाढवत न्यायचा. आता कदाचित 15 मिनिटं असेल, अर्धा तास असेल, तो 1 तासापर्यंत न्या, 2 तासापर्यंत न्या. जर समजा तुम्ही दिवसातला 3 तास प्राईम टाइम जर देऊ शकलात तर फक्त 3 तास अभ्यास करून वर्षभरामध्ये पोस्ट काढलेले लोक माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला ते दाखवू शकतो. पण हा 3 तासाचा वेळ त्यांनी अतिशय उच्च कोटीचा वेळ, मी म्हणेन तुम्हाला उच्च कोटीचा वेळ म्हणून वापरला. नो डिस्ट्रॅक्शन, नो फोन, विचार पण नाही दुसऱ्या कोण्या गोष्टीचा. पण हे सगळ्यांना शक्य होत नाही, म्हणून आपण थोडं थोडं टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत जाऊया. एम आय करेक्ट? किती लोकांना ही शेवटची गोष्ट सुद्धा व्यवस्थित पटलेली आहे? येस, व्हेरी गुड. मित्रांनो, पुन्हा जर समजा आपल्यापैकी कोणी अजूनही गुगल रिव्ह्यू तुम्ही टाकलेला नसेल तर 5 स्टार रेटिंग करा. त्या ठिकाणी 1-2 शब्दामध्ये तुमचा रिव्ह्यू द्या पटकन. आणि जर समजा तुम्ही गुगलचा फॉर्म नसेल भरला तर गुगलचा फॉर्म सुद्धा लगेच भरा. व्हेरी गुड.
आता मला शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. समजा आपण उद्या परत एकदा क्लास घ्यायचा म्हटलं तर सगळ्यात बेस्ट टाइम तुमचा कुठला? तो बेस्ट टाइम या ठिकाणी सगळ्यांनी टाका. ओके, गुगलचा फॉर्म पुन्हा एकदा पाठतो. उद्यासाठी किंवा उद्यापासून पुढे एक 6-7 दिवस कंटिन्युअस आपल्याला घ्यायचा आहे. तर बेस्ट टाइम तुमचा जो कोणता असेल तो मला तुम्ही या ठिकाणी टाका पटापट. बेस्ट टाइम इव्हिनिंग टाइम 8 ते 9 PM. ओके, मॉर्निंग 8 AM. ओके, 9 PM. ठीक आहे, पटापट टाका थोडं. 7 ते 8 AM PM दोन्ही पैकी काहीतरी टाका. नुसतं AM PM नुसतं 7 ते 8 टाकून नाही चालणार. इव्हिनिंगला. ओके, गुड. ओके मित्रांनो, काही लोकांचे आपल्या मित्रांचे काही प्रश्न आहेत ते पटापट घेऊया. अनिशा, किती वेळ स्टडी केला पाहिजे? आता एक गोष्ट तुला खूप चांगली कळली असेल की किती वेळ केला पाहिजे याच्यापेक्षा कसा केला पाहिजे याला जास्त महत्व आहे. तुम्ही अभ्यासाची सुरुवात कुठून करता? तुम्ही आता कोण्या स्टेजला आहात? तुमचं आकलन कसं आहे? तुम्ही किती सिस्टमॅटिकली अभ्यास करता? परीक्षा किती दिवस आहे? आणि तुमचं मोटिवेशन कोण्या लेवलचं आहे? ह्या सगळ्या गोष्टी मिळून ठरवतात की तुम्हाला किती वेळ देण्याची गरज आहे. एम आय करेक्ट? त्याच्यामुळे मी असं म्हणेन की हा प्रत्येकाचा पर्सनल मॅटर आहे. पण तरीही जर तुम्ही म्हणाल की सर जनरल सांगा, जनरल, तर एखाद्या व्यक्तीला ज्याला MPSC UPSCतला यम पण माहित नाही, त्या कोणालाही एका वर्षामध्ये जर ही परीक्षा पास करायची आहे, अजिबात काही माहित नाही, अगदी झिरो आहे, त्याला रोज साधारणतः 8 तासाचा वेळ, 7-8 तासाचा वेळ वर्षभराचा पुरेसा आहे. जर व्यवस्थित योग्य पद्धतीने जर केलं तर. योग्य पद्धतीने करणं हे फार महत्वाचं आहे. कोण काय म्हणतात ते सोडून द्यायचं. आपण आपलं जे काय बरोबर आहे ते आपण बघितलं पाहिजे. येस, मधातला एक प्रश्न पुन्हा कोणतरी विचारला होता, तो आपला मागे गेला. तो परत एकदा प्रश्न टाकता येईल, लगेच घेऊया आपण तो. तो शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूया. येस, परत एकदा टाका तो प्रश्न. मी बघा सांगितलं होतं बघा तुम्हाला, परत एकदा टाका म्हणून. येस, नक्की पटकन पटकन विचारा. मे आय आस्क यू क्वेश्चन? काय जास्त झंझट नाही करायचं, डायरेक्ट विचारायचं. येस, पटापट फास्ट मध्ये. ओके, ठीक आहे, मिळालं आहे उत्तर. ओके, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आता जे आपण बोललो त्याच्यामध्येच ते उत्तर मिळालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे एखादी गोष्ट करण्याची, पण आपण ती गोष्ट करत नाहीये. ही गोष्ट तशीच आहे. वाघ आणि सिंह यांची निसर्गानं केलेली रचना ही पूर्णपणे शिकार करण्यासाठी अतिशय योग्य केलेली आहे. शिकारीसाठी त्यांना सक्षम बनवलेलं आहे. परंतु आतापर्यंत जंगलामध्ये कोणीही वाघ आणि सिंह एखादी शिकार येईल आणि माझ्या तोंडात पडेल तेव्हा मी खाईन अशा अवस्थेमध्ये बसलेला नाही. जरी त्याच्याकडे पूर्ण क्षमता आहे तरी तो पूर्ण ताकदीने सगळे प्रयत्न करतो, आणि सगळे प्रयत्न करून सुद्धा कधी कधी वाघाच्या आणि सिंहाच्या हातातून सुद्धा शिकार सुटते. पण तरीही तो असं नाही म्हणत की शिकार सुटली आता मी नाराज झालो, नर्वस झालो, काय म्हणतो डिप्रेशन मध्ये गेलो, फ्रस्ट्रेशन झालो, असं काहीच म्हणत नाही. तो डबल ताकदीनं पुन्हा एकदा शिकार मिळवतो. जर आज शिकार नाही मिळाली तर आज उपाशी राहील, पण उद्या पुन्हा नवीन ताकदीनं नवीन जोमानं शिकार मिळवतो आणि तो त्याचं जे काय आहे ते पोट भरतो. तसं आपल्यामध्ये सुद्धा निसर्गानं सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठीच्या सगळ्या क्षमता आपल्यामध्ये दिलेल्या आहेत. हे जे 2 कानांच्या मध्ये आहे की नाही, हा जो पार्ट आहे, हा पार्ट खूप महत्वाचा आहे.
याची किंमत नाही होऊ शकत. पण दुर्दैव असं की हा पार्ट जो आहे ज्याचा आहे त्या मालकालाच त्याची किंमत नाही. आणि त्याच्यामुळे आपण चुकीच्या माइंडसेटमध्ये, चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाऊन चुकीच्या विचारांमध्ये अटकून राहतो आणि जे यश आपण आयुष्यामध्ये मिळवू शकतो त्याच्यापासून आपण सदैव दूर राहतो. आता चॉईस इज युअर्स. तुमचा चॉईस आहे की याचा वापर करून घ्यायचा का याला सोडून द्यायचा. तुम्ही चॉईस घ्यायचा आहे आणि मग जर तुम्हाला याचा वापर करायचा आहे ज्ञानज्योती एज्युकेशन सोबत जॉईन करा. जे काही पुढचे प्रोग्राम होतील ते सगळे व्यवस्थित करा. काही अडचण असले तर नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला हे सांगतो की एवढं तुम्हाला सहज सोप्या सुविधा कुठेही मिळणार नाहीत. तुम्ही स्वतः टॅली करू शकता, पण जर मिळालेला आहे तर त्याचा प्रॉपर युज करणं हे तुमच्या हातामध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच. थांबूया आता आपण इथे. ओके, अश्विनी, हा तुझा जो प्रश्न आहे हा कॉपी पेस्ट करून मला व्हॉट्सअपला पाठव. येस, हा पर्सनल प्रश्न आहे, त्याच्यावर मी निश्चितपणे तुला उत्तर देईल. त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करून मला याच्यावर टाकू शकतेस. नंबर पण दिलेला आहे मी. मित्रांनो, 1-2 मिनिटं आपली ही मीटिंग चालू राहील, म्हणजे मी थांबल्यानंतर सुद्धा त्याच्यावर सगळ्या लिंक येतील आपल्या. त्या लिंक, सोशल मीडियाच्या लिंक, युट्यूबच्या लिंक वगैरे सगळ्या मिळतील. त्या तुम्ही घ्या, ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्या घ्या आणि त्याचा फायदा घ्या. ओके, थँक्यू व्हेरी मच. उद्या आपण भेटणार आहोत. गुड नाईट.